हाय फ्रेंड, व्हॉट्सअप गाईज. आज ब्लॉग नंबर 3. आज काय काय दाखवणार आहे तर काल आपण व्हिडिओमध्ये दाखवलं शिडी कशी आपण केज मध्ये लावलं ते त्याच्यासोबत अजून एक स्टीलचा रॉड आणलाय आम्ही, जो तिथं असं तिरकं लावणार की तिच्यावर पण गेला पाहिजे. जे आपण दोरी बांधले त्याच्यावर खेळायला, परत त्या स्टीलच्या रॉडवर जसं की त्याला बसता यावं, इकडून तिकडून खेळता यावं. आणि प्लस आज त्याच्यासाठी आम्ही स्नॅक्स देखील आणले आणि सनसीड्स म्हणजे सूर्यफूलच्या बिया असतात, त्या बिया देखील आम्ही त्याला खायला 2 वस्तू आणल्या बस खेळायला खायला. त्यामध्ये बघत राहा केज मध्ये काय काय कसे लावले दाखवतो. ही आहे शिडी जी आपण आत लावणार आहे आणि हा तो स्टीलचा रॉड जो आमच्या मुलांना आणलाय खेळता खेळता खाली होता पडलेला, तर त्याचा आम्ही यूज चांगला करणार आहे. जरा दाखवते तुम्हाला. हा आपण लावणार कुठे आहे. चिको चिको बघू शकता मित्रांनो, आपण ती शिडी कशी लावली आहे. कसं आहे बघा, ही दोरी आहे. दोरीवरून खेळत गेला की बर्ड इथं शिडी आहे, त्या शिडीवर चढत जाईल, खाली उतरेल. ह्या दोरीवरून अजून त्याला जंप मारायला जमत नाही पक्षाला, त्यामुळे आपण ही दोरीला लागूनच शिडी लावल्या. जर तिथून त्या कडेला गेला की तिथून उतरता यावं, खाली वर करता यावं त्याला, त्यामुळे आपण हे शिडी त्या कोपऱ्यात लावलेली आहे. आता बघू शकताय, हा जो स्टीलचा रॉड आहे आमच्या मुलाने खाली घरात एक्स्ट्रा पडून होता तो आणलेला, त्याला पण आपण कसं लावतोय ते बघूया. चला. बघू शकताय आपण हा रॉड इथं लावलेला आहे, आमच्या मुलाने आणलेला. ही आपली जी लावलेली दोरी आहे, त्या दोरीवरून खेळ तिथे शिडीपाशी जर गेला आणि हा आता आमचा मुलगा आत जाण्याची इच्छा करतोय, त्यामुळे त्याला जरा आत सोडूया. हा, आत बस बस, खाली खाली बस. हा, बघत बस. त्याला पक्षी म्हणजे खूप आवडतो, त्यामुळे त्याला आत गेलाय. बघू शकताय त्याला आपण. बघा, ही जी दोरी आहे या दोरीवरून पक्षी जर इथे गेला आणि इथं खाली किंवा वर जाऊ शकतोय. वरून जर वर काय मिळणार त्याला तर ह्या रॉड मध्ये इथून पण असं तो लँड करू शकतो, त्यामुळे लावण्यात आलेला आहे. बघू शकता. हे जे आपलं पहिल्याच राळे आहेत, राळे म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, जे बर्ड पाळतात. आता हे बदलून आपण कसं एकच राळे ठेवलं तर त्याला मन हे होणार नाही, सारखं मग खाऊ वाटणार नाही. त्यामध्ये हेल्थसाठी आपण नवीन एक प्रोडक्ट आणले, ते काय आहे तुम्हाला दाखवतो. चला. बघू शकता, सनसीड्स म्हणजेच सूर्यफुलाच्या ज्या बिया असतात ते बिया आपण आणले 1 किलो. आणि इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हा प्लास्टिकचा डबा आपण यूज केलाय, ते सुट्ट्यामध्येच मिळतं, खराब होऊ नये म्हणून आपण हा डबा आपण यूज केलाय. त्या बिया कशा असतात तुम्हाला मी दाखवतो थोडं. ओके, तर आपण बघू शकता या सूर्यफुलाच्या बिया, हे आपण त्याला शिकवताना एक एक असं खायला द्यायचं आहे, जेणेकरून कसं आहे की तो आवडीने खाईल आणि शिकेल. आता हा डबा आपण बंद करूयात, कारण कसं आहे खाली पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. खराब होईल, परत गोळा करत बसायला लागेल, त्यामुळे हा आपण पॅक करू. हा आपण त्याच्या हातात दिलाय. आता हे स्नॅक म्हणून असं हे त्याला प्रोडक्ट मिळतं. ट्रेनिंगच्या वेळेला ट्रीट म्हणून आपण यूज करायचं आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या ॲनिमलला शिकवतो तसंच ह्या बर्डला देखील ट्रिक्स असतात. त्याच्या आत काय आपण खोलून बघूयात. बघा, ह्या 2 आईस्क्रीमच्या कांड्या आहेत सेम, त्यात आपल्याला बिया वगैरे यूज करून त्याला ट्रीट तयार केलेलं असतं. बघू शकता, फोडून दाखवतो तुम्हाला कसा आहे. बघा, सेम असं आहे. आणि ते आपण त्याला असं रोज थोडं थोडं ट्रेनिंगच्या वेळेला थोडं थोडं असं खायला द्यायचं, जे आवडीनं खाईल आणि आपल्या गोष्टी ज्या आहेत सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित ऐकेल आणि शिकेल. त्यामुळे हे देखील आपण आज 2 वस्तू आणले त्याला, एक सनफ्लावर सीड्स आणि हे आपलं स्नॅक्स.
जे बर्ड्ससाठी असतं शॉपमध्ये मिळतो, कोणत्याही जवळच्या तुमच्या शॉपमध्ये जावा, नाही तर ऑनलाईन परचेस करू शकता तुम्ही. त्यामुळे काही एवढी अडचण येणार नाही, मिळणार नाही असं. आजचा व्हिडिओ कसा वाटला, केजमध्ये लावलेली सीडी व रॉड, तेही तुम्हाला त्याच्याबद्दलही काय वाटतं बघा. आणि मुलगा जे 1 किलोचं सनसीडचं हे आहे डबा घेऊन उभारलाय बघा. ह्याचं वय आज 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्षाचा असून 1 किलोचा डबा पकडतोय आणि आवडीनं स्वतः येऊन उभारतोय व्हिडिओमध्ये की व्हिडिओ करायचा आहे. आज बोलायला येत नाही, खरं करतोय. तरी आम्ही आज त्याच्याकडून एक डायलॉग घेणार आहे, आमचा राहिलेला शेवटचा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चिको लावा ताकद, आलोड लावा ताकद. ओके.